कधी विचार केलाय आकाशात जेव्हा वीज कडाडते तेव्हा केवढी प्रचंड शक्ती तयार होत असेल? खरं तर ही निसर्गाची एक अशी ताकद आहे जी आपल्याला एकाच वेळी आकर्षितही करते आणि थोडं घाबरवते सुद्धा. आपण सगळ्यांनीच हे दृश्य अनुभवलं आहे. तर आज आपण याच विजेमागचं विज्ञान आणि तिला काबूत आणण्याची मानवाची जबरदस्त कल्पना जाणून घेणार आहोत. बघा, हे दृश्य किती थक्क करणारं आहे, पण या सौंदर्यामागे एक प्रचंड ऊर्जा लपलेली आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर वीज म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आकाशातल्या चार्ज झालेल्या ढगांमधून जमिनीकडे येणारा विजेचा एक महाप्रचंड प्रवाह आहे. चला तर मग याच्या मुळाशी असलेलं विज्ञान जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. म्हणजे ही वीज पडण्याची प्रक्रिया नेमकी घडते तरी कशी? होतं काय की ढगांमध्ये खूप मोठा इलेक्ट्रिक चार्ज जमा होतो आणि हा चार्ज जमिनीकडे आकर्षित होतो. जेव्हा हा चार्ज ढगातून निसटून जमिनीवर आदळतो तेव्हा त्यालाच आपण वीज पडली असं म्हणतो. म्हणजे एका क्षणात आकाशातून ऊर्जेचा एक मोठा लोळ जमिनीवर येतो. आता वीज म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे नुकसान आणि विनाश. पण ऐकून आश्चर्य वाटेल की तिची एक दुसरी खूपच अनपेक्षित आणि फायद्याची बाजू सुद्धा आहे. साहजिकच आहे, वीज पडल्यामुळे मोठं नुकसान होऊ शकतं. इमारतींना आग लागते, मोठे अपघात होतात. तिची ताकद खरंच विनाशकारी आहे. पण गोष्ट इथेच संपत नाही. आणि इथेच कथेत एक इंटरेस्टिंग वळण येतं. हीच विनाशकारी शक्ती निसर्गासाठी चक्क एक वरदान ठरू शकते. हो, हे अगदी खरं आहे. वीज जीवनदायी सुद्धा असू शकते. हे खरंच अविश्वसनीय आहे नाही का? म्हणजे बघा, जेव्हा वीज चमकते तेव्हा हवेतला नायट्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र येऊन नायट्रोजन ऑक्साईड तयार होतो. हा वायू पावसाच्या पाण्यात मिसळून जमिनीवर येतो आणि जमिनीची सुपीकता वाढवतो. म्हणजे एक प्रकारे नैसर्गिक खतच. आणि एवढंच नाही तर वीज हवेतल्या ऑक्सिजनचं ओझोनमध्ये रूपांतर करते आणि हाच ओझोन वायूचा थर आपलं सूर्याच्या घातक किरणांपासून संरक्षण करतो. कमाल आहे. मग प्रश्न असा येतो की या विजेच्या विनाशकारी शक्तीपासून आपल्या घरांना, आपल्या इमारतींना वाचवण्यासाठी मानवाने काय उपाय शोधला? चला तर पाहूया एक साधा पण अत्यंत प्रभावी शोध. हे आहे तडित रक्षक, ज्याला आपण इंग्रजीत लाइटनिंग कंडक्टर म्हणतो. हे एक इतकं साधं उपकरण आहे जे विजेच्या त्या प्रचंड ऊर्जेला इमारतीला धक्का न लावता थेट जमिनीत पोहोचवतं. विज्ञानाचा किती सुंदर आणि हुशारीचा वापर आहे हा. ठीक आहे, तर मग हे उपकरण नक्की काम कसं करतं? चला हे आपण टप्प्याटप्प्याने समजून घेऊया, कारण याची रचना खूप विचारपूर्वक केलेली आहे. हे अगदी सोपं आहे. इमारतीच्या सगळ्यात वरचं टोकदार टोक ढगातला इलेक्ट्रिक चार्ज स्वतःकडे खेचून घेतं. मग ती वीज तांब्याच्या पट्टीमधून सरळ खाली प्रवास करते. त्या पट्टीचं दुसरं टोक जमिनीत खोलवर पुरलेल्या एका जाड पत्र्याला जोडलेलं असतं आणि तो पत्रा असतो कोळसा आणि मीठ टाकलेला खड्ड्यात, ज्यामुळे विजेचा तो प्रचंड प्रवाह अगदी सुरक्षितपणे जमिनीत पसरतो. आणि बस झालं काम. ही संपूर्ण प्रक्रिया विजेला इमारतीपासून सुरक्षित अंतर ठेवून थेट जमिनीत पोहोचवते आणि मोठमोठ्या इमारती सुरक्षित राहतात. आता मनात काही प्रश्न नक्कीच आले असतील, जसं की या उपकरणाची रचना अशीच का केली जाते? तर या प्रत्येक गोष्टीमागे ठोस वैज्ञानिक कारणं आहेत. यातला पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न की हे जे वरचं टोक आहे त्याचं टोकदार किंवा निमुळतच का असतं? ते सपाट का नाही ठेवू शकत? याचं कारण असं आहे की विज्ञान सांगतं की निमुळत्या किंवा टोकदार भागांवर इलेक्ट्रिक चार्ज खूप सहजपणे जमा होतो आणि त्यामुळेच ढगांमधल्या चार्जला स्वतःकडे खेचण्यासाठी हा आकार सगळ्यात जास्त प्रभावी ठरतो. हे डिझाईन जास्तीत जास्त कार्यक्षमतेसाठी केलेलं आहे. आता दुसरा प्रश्न, जमिनीखालच्या त्या खड्ड्यात कोळसा आणि मीठ टाकण्याचं काय कारण असावं? याचं उत्तरही सोपं आहे. कोळसा आणि मीठ हे विजेचे उत्तम सुवाहक आहेत. ते विजेच्या त्या प्रचंड प्रवाहासाठी जमिनीत पसरण्याचा मार्ग आणखी सोपा करतात. यामुळे ती ऊर्जा कोणत्याही एका ठिकाणी जमा न होता सुरक्षितपणे जमिनीत विरून जाते. आणि हेच या शोधाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. विचार करा, शेकडो वर्षांपूर्वी लावलेला एक साधा वैज्ञानिक शोध आजही मोठमोठ्या गगनचुंबी इमारतींचं संरक्षण करतोय. यावरून एक विचार मनात येतो की अशा आणखी कोणत्या साध्या सोप्या वैज्ञानिक कल्पना असतील ज्यांनी आपलं आयुष्य इतकं बदलून टाकलं आहे? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही?